नमस्कार. कुस्ती भाग 5व्या मध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्याला असेसमेंटबद्दल आपण बोललेलो. पण असेसमेंट कोणत्या-कोणत्या घ्यायच्या याबद्दल आपण या भागामध्ये बोलणार आहे. एकूण कुस्ती चांगली खेळण्यासाठी 12 ते 13 फिटनेसचे फॅक्टर आहेत आणि आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो, आपली प्लस आणि मायनस पॉईंट कोणते आहेत, हे तपासण्यासाठी आपल्याला सर्वात पहिला असेसमेंट म्हणजे आपण फिटनेसच्या टेस्ट घेणं खूप गरजेचं आहे. कुस्तीचा किंवा कोणत्याही खेळाचा बघितल्याचा एक बेस असतो. ज्या पद्धतीने एखादी बिल्डिंग असते आणि त्याचा जर पाया मजबूत असेल तर ती बिल्डिंग चांगल्या पद्धतीने उभा राहू शकते. आणि त्याचा जो पाया आहे तो त्यातले एक 2 ते 3 गोष्टी आहेत ज्यामध्ये स्ट्रेंथ, एंडुरन्स आणि पॉवर म्हणजे मसल रिलेटेड या गोष्टी आहेत. बऱ्याच वेळेला आपण कुस्ती चांगली खेळण्यासाठी किंवा बरेच लोक असे म्हणतात की माझी ताकद लागत नाही किंवा कुस्तीसाठी ताकद ही खूप महत्वाची गोष्ट आहे. परंतु ताकद म्हणजे एवढंच माहिती की आपल्याला ढकलणे किंवा ओढणे. नक्कीच. परंतु याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी येतात लक्षात ठेवा. यामध्ये मॅक्झिमम स्ट्रेंथ लावणे, त्यालाच आपण उचलण्याची किंवा ढकलण्याची जी ताकद असते ते म्हणू शकतो किंवा एक्सप्लोजिव्ह म्हणतो. अचानक आपण अटॅक करणे किंवा बॅक थ्रो करताना जो आपण लिफ्टिंग करतो स्पीडमध्ये ती एक्सप्लोजिव्ह ताकद, आयसोमेट्रिक ताकद म्हणतो. ज्यावेळेला तुम्ही पकड घट्ट पकडलेली असते त्यावेळेला मसलला पूर्ण तुम्ही घट्ट आवळून धरलेलं असतं, ती ताकद असेल किंवा एंडुरन्स असेल. एंडुरन्स म्हणजे 5 ते 10 मिनिटं सलग तुमची जी कुस्ती आहे ती चालण्यासाठी जी ताकद आहे, म्हणजे मसल थकले नाही पाहिजे. तर एवढ्या प्रकारचे तुम्हाला ताकदी वाढवणं गरजेचं आहे. आता याच्या टेस्ट करण्यासाठी प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी आहे. तुमची यातली कोणती कमतरता आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मॅक्झिमम स्ट्रेंथ तुम्ही इम्प्रूव्ह करण्यासाठी 1 RM म्हणून टेस्ट असते. येणाऱ्या काळामध्ये मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यावरती तुमचे डेमो सुद्धा करून दाखवणार आहे. व्हर्टिकल जंप असेल, जे तुम्ही एक्सप्लोजिव्ह मूव्हमेंट किंवा याच्यामध्ये भरपूर साऱ्या टेस्ट आहेत. मी आता फक्त उदाहरणासाठी इथे दिलेले आहे. ग्रिप स्ट्रेंथ आहेत, अजून भरपूर साऱ्या अशा आहेत आणि पुशअप टेस्ट आहेत, जे तुमचा एंडुरन्स त्याच्यामध्ये मापतात. आणि या टेस्ट तुमच्या जे इलाइट लेवल आहे त्याच्याशी कंपेअर करून किंवा तुमचा आता सध्या परफॉर्मन्स काय आहे आणि अजून तुम्हाला किती इम्प्रूव्ह करायचं आहे, हे याच्यातून तुम्हाला समजून येणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 1 RM म्हणजे काय यावरती बोलणार आहे.